Now we are going to second type of present tense, that is present continuous tense. हा जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे याला दुसरी नावं सुद्धा आहे. तर this present continuous tense has different names. Number 1, present imperfect tense, present progressive tense, real present tense. मग याला अशी वेगवेगळी नावं काय आहेत तुम्हाला लक्षात येईल. याच्यात जी क्रिया असते ती कंटिन्युअस म्हणजे सुरू असते म्हणून त्याला कंटिन्युअस म्हणतात, आणि ती आताची असते म्हणून प्रेझेंट. जी क्रिया सुरू असते ती इम्परफेक्ट अपूर्ण असते. म्हणजे जी कंटिन्युअस क्रिया आहे ती इम्परफेक्ट अपूर्ण असते आणि ती आताची असते म्हणून याला प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स म्हणतात. जी कंटिन्युअस क्रिया असते त्याच्यामध्ये प्रगती होतच असते म्हणून त्याला, आणि ती आताची असते म्हणून त्याला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं म्हणतात. दुसरी गोष्ट त्याला रिअल प्रेझेंट का म्हणतात, कारण आता तुमच्यावरती नेट पहा, लाईट चमकत आहे, त्याची चमकण्याची क्रिया सुरू आहे. प्रेझेंट कंटिन्युअस असा एकुलता एक टेन्स असतो की त्याच्यातील क्रिया आपल्याला त्या वेळेला डोळ्यांना पाहायला मिळते. मी जर असं म्हटलो द फॅन इज गोईंग राऊंड अँड राऊंड, म्हणजे आता फिरत आहे, दिसत आहे. द लाईट इज शायनिंग, आता दिसत आहे. मग जे आपल्याला दिसतं त्याला आपण रिअल म्हणतो आणि ते आता दिसतं म्हणून तो प्रेझेंट आहे, म्हणून त्याला रिअल प्रेझेंट टेन्स असं म्हणतात. असा राव प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ, प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे प्रगतीकारक वर्तमान काळ, आणि रिअल प्रेझेंट टेन्स म्हणजे खरा वर्तमान काळ. असा प्रेझेंट कंटिन्युअसला एकूण ही 4 नावं आहेत, पण तो टेन्स एकच आहे. त्याच्यातील क्रिया आताच्या असतात, त्या कंटिन्युअस असतात म्हणून ते इम्परफेक्ट अपूर्ण असतात, त्या प्रोग्रेसिव्ह प्रगतीकारक असतात आणि त्या आपल्या डोळ्यात दिसतात म्हणून त्यांना आपण ही वेगवेगळी नावं दिलेली. याचं वाक्य म्हणणं सोपं आहे, पण पहिल्याने आपण हे शोधू की ह्या काळाचा यूज आपण केव्हा करतो. मग कोणत्या काळाचा यूज केव्हा करतो हे त्याच्या नावामध्येच आपल्याला समजून जातं. जर हा प्रेझेंट आहे तर क्रिया केव्हाची पाहिजे, आताची. जर तो कंटिन्युअस आहे तर क्रिया कशी पाहिजे, सुरू. मग याच्यावर उपाय कोणता याचा, आता ज्या क्रिया सुरू असतील त्यांचा आत्ताच वर्णन करायचं असेल त्याच वेळेला हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो, इतर वेळेला नाही. मग याच्यामध्ये प्रिन्सिपल टेन्स कोणता आला, प्रेझेंट. सबऑर्डिनेट टेन्स कोणता आला, कंटिन्युअस. मग याची सेंटेन्सेस बनवायचे असतील तर मी पहिल्यांदा लिहिला करता आय, बरोबर. आता प्रेझेंट टेन्स म्हणून दाखवायचं आहे. प्रेझेंट टेन्स दाखवायचा असेल तर कोणत्या टेन्समध्ये दाखवायचं आहे, कंटिन्युअस. मग रूल लक्षात ठेवा, ज्यावेळेला सिंपल प्रेझेंट टेन्स असतो त्यावेळेला सिंपल प्रेझेंट टेन्स, ज्यावेळेला सिंपल प्रेझेंट टेन्स असतो त्याच्या पहिल्या 3 प्रकारांमध्ये प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी आपण डू आणि डज वापरतो, आणि ज्यावेळेला प्रेझेंट कंटिन्युअस असतो त्यावेळेला प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी टू बीची वर्तमान काळी रूपे कर्त्यानंतर कर्त्यानुसार एम इज आर आपल्याला वापरावे लागतात. मग आयनुसार मला प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी काय वापरावं लागेल, एम. आणि वहीनुसार प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी टू बीचं वर्तमान काळी रूप कोणतं वापरावं लागेल, आर. आता इथं मी घेतो यू. यूनुसार इथं प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी आर. आता यू आहे तुमचा दुसरा, याच्यानंतर सुद्धा प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी मला आर वापरावं लागेल. इथं मी घेतो ही नुसार मला इज वापरावं लागेल, सी नुसार इज वापरावं लागेल, आणि इटनुसार सुद्धा मला इज वापरावं लागेल. पण जर करता दे असेल तर प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी टू बीचं वर्तमान काळी अनेक वचनी रूप मला आर वापरावं लागेल. तर एमचा अर्थ आहे, ईचा अर्थ आहे, आरचा अर्थ आहे आहे. याच्या आताची वेळ म्हणजे प्रेझेंट टेन्स दर्शवला जातो. कंटिन्युअस टेन्स दाखवायचा असेल तर मला पहिल्यांदा मुख्य क्रियापद लिहावं लागेल आणि त्याला नियमानुसार आय एन जी लावावं लागेल.
मग आय राखण्याचे रूल्स कोणते असतात ते रूल्स नीट लक्षात घ्या, नाहीतर तुमची वाक्य चुकतील. ज्या वेळेला हा कंटिन्युअस असल्यामुळे मला मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी लावावा लागेल. मग रूल नंबर 1 कोणता? मुख्य क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे, मुख्य क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे तिथं मी इथं लिहिलं रीड आणि याला लावलं आय एन. तर याच्यावरनं रीड म्हणजे वाचणे आणि रीडिंग म्हणजे वाचतं म्हणजे क्रिया सुरू, याच्यावरनं हा कंटिन्युअस होऊन गेला. आता मग याच्यात काय पाहिलं, मग मला कंटिन्युअस टेन्स दाखवायचं असेल तर मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला मला काय लावावं लागलं? आय एन. मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन. आय एन जी हा प्रत्येक मुख्य क्रियापदालाच लागतो, पण मुख्य क्रियापदाची एकूण 3 रूपे असतात. त्याच्यातल्या दुसऱ्या तिसऱ्या रूपाला आय एन जी कधीच लागत नाही. त्याचं जे पहिलं रूप असतं त्याला आय एन जी लागतं. म्हणजे याच्यामध्ये 2 नियम आहेत. पहिला कोणता? आय एन जी हा मुख्य क्रियापदाला लागतो, हा पहिला रूप. आय एन जी हा मुख्य क्रियापदाच्या पहिल्याच रूपाला लागतो, हा दुसरा रूप. आता तिसरा रूल मी इथं लिहिलं राईट. याचं शेवटचं अक्षर कोणतं आलं? ई. मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा शेवटचा अक्षर जरी एकच ई असेल तर ई काढायचा आणि मग आय एन जी लावायचं. इथं मी घेतलं टेक, नीट पहा बरं. याचं लास्ट लेटर शेवटचा अक्षर कोणता आलं? ई. इथं मी लावलं आय एन जी, त्याच्यामुळे हे कंटिन्युअस झालं. पण समजा मी इथं घेतलं सी, मग इथं मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याची शेवटची अक्षरे डबल ई आहे. मग अशा वेळेला आपण डायरेक्ट आय एन जी लावायचं असतं. याला दुसरं एक्झाम्पल फ्ली म्हणजे वेगाने पडून जाणे, यालाही डायरेक्ट आय एन जी आहे कारण या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाची शेवटची अक्षरे डबल ई आहे. पण समजा मी इथं घेतलं रन आणि याला मला आय एन जी लावायचा. मग उच्चार करताना नीट पहा, याचा उच्चार काय झाला? रन, बरोबर. आणि आय एन जी रनिंग, याच्यावरती जोर पडतो म्हणून हे डबल लिहावं लागेल. इथं मी घेतलं स्टॉप आणि याला आय एन जी लावायचा पहा स्टॉपिंग, याच्यावरती जोर पडतो पी वरती म्हणून डबल. आता मी इथं घेतलं ट्रॅव्हल, बरोबर, आणि याला आय एन जी लावायचा. उच्चार करा बरोबर, ट्रॅव्हलिंग, याच्यावरती जोर पडला. मग याच्यावरती नियम कोणता? एखाद्या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी लावून उच्चार करताना शेवटच्या अक्षरावरती जोर पडत असेल तर ते अक्षर आपण डबल लिहायचं असतं. ते अक्षर डबल लिहायचं असतं आणि मग आय एन जी लावायचं असतं. आता या ठिकाणी मी घेतलं बाय, याला मी डायरेक्ट आय एन जी लावले. मग रूल्स कोणते सांगितले? पुन्हा पहा बरं, अजून एक रूल बाकी आहे. आय एन जी हा मुख्य क्रियापदाला लागतो, रूल नंबर 1. आय एन जी हा मुख्य क्रियापदाच्या पहिल्याच रूपाला लागतो, हा रूल नंबर 2. आय एन जी जो असतो त्याच्या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा शेवटचा अक्षर एकच ई असेल तर तो ई काढायचा मग आय एन जी लावायचा. पण त्या मुख्य क्रियापदाची शेवटची अक्षरे डबल ई असते तर डायरेक्ट आय एन जी लावायचा, ई काढायचा. पुढचं मी इथं लिहिलं डाय आणि इथं लिहिलं लाय. मग या मुख्य क्रियापदाची शेवटची अक्षरे कोणती आली? आय आणि ई. मग जर मुख्य क्रियापदाची शेवटची अक्षरे आय आणि ई असतील तर आय आणि ई आपण काढायचं, त्याच्याऐवजी वाय घ्यायचं आणि त्याला आय एन जी लावायचं. इथं मी वाय घेतला, आय एन जी लावलं. हे आय एन जी लावण्याचे रूल्स होते. म्हणून मी पुन्हा बोलतो, कोणत्याही कंटिन्युअस टेन्समध्ये कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आपण आय एन जी लावायचा असतो. मग त्याचे रूल्स काय सांगितले? मुख्य क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे त्याला आय एन जी लावायचा, हा रूल. जर त्या पहिल्या रूपाचा शेवटचा अक्षर एक ई असेल ते काढायचं मग आय एन जी लावायचा. त्याची शेवटची अक्षरे डबल ई असतील तर डायरेक्ट आय एन जी लावायचा. त्याची शेवटची अक्षरे आय आणि ई असेल तर आय आणि ई काढायचं, त्याच्याऐवजी वाय वापरायचा आणि मग आय एन जी लावायचं. मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी लावून उच्चार करताना शेवटच्या अक्षरावरती जोर पडत असेल तर
आपण ते शेवटचं अक्षर डबल लिहायचं आणि मग आय टी लावायचं. हे रूल वापरून मी हे वाक्य बनवले. ही आहे तुमची प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याच्यात एम, आर आणि इज याच्यानं प्रेझेंट टेन्स दाखवला गेला आणि मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपावर त्याला आयडी लावल्यामुळे तो कंटिन्युअस झाला. आता कोणतंही वाक्य तुम्हाला मोठं करायचं असेल तर मग आता मी इथे लिहितो जे 8 ट्रॅव्हलिंग टू कॅलकटा. तर दरवाजा बंद करून घेतो, कोणी बोलत नाही. पुढचं वापरायचं असेल तर यू आर रायटिंग अ स्टोरी हिअर टुडे. हे वाक्य मी मोठं केलं. हे वाक्य मोठं करायचं असेल आय एम न्यूजपेपर्स. आय एम रीडिंग न्यूजपेपर्स दिस मॉर्निंग. ही वाक्य लावते. याचा अर्थ लावायचा असेल तर कसा लावायचा असतो? पहिल्यांदा कर्ताचा अर्थ आणि शेवटी अर्थ गोळा करायचा असतो. मापा आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे, रीडिंग वाचत आणि न्यूजपेपर्स वर्तमानपत्रे दिस मॉर्निंग आज सकाळी. मी आज सकाळी वर्तमानपत्रे वाचत आहे. इथं वी आर रनिंग ऑन द रोड. याचा अर्थ लावायचा असेल तर आम्ही रस्त्यावर धावत आहोत. याचा अर्थ यू आर स्टॉपिंग हिम. मग तुम्ही त्याला थांबवत आहात. याला लावायचं असेल तर ते किंवा त्या कलकत्त्याचा प्रवास करीत आहे. ह्या पद्धतीने आपण अर्थ लावायचा असतो. मग प्रेझेंट कंटिन्युअस त्यांचं वाक्य बनवण्याचे नियम कोणते? पहिल्याने आपण कर्ता लिहायचा असतो आणि कर्त्यानुसार आपण एम, इज, आर वापरायचं असतं. वाक्य नकारात्मक असेल तर तुम्ही नॉट वापरू शकता. पण एक धोका लक्षात ठेवा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये नेव्हर हा शब्द कधीही वापरला जात नाही. कारण नेव्हर हा शब्द 3 निकाल दाखवत असतो. म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असा एकुलता एक टेन्स आहे की ज्याच्यामध्ये नेव्हर शब्द आपण वापरायचा नसतो. हा तुम्ही नॉट वापरू शकता. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं जे पहिलं रूप असेल त्याला नियमानुसार आयडी लावायचा आणि मग उरलेलं वाक्य लिहायचं. मी पुन्हा बोलतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य बनवायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय लिहायचं? कर्ता. आणि कर्त्यानंतर कर्त्यानुसार आपण टू बीची वर्तमान काळी रूपे एम, इज, आर वापरायचे असतात. सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर त्याच्यात नॉट वापरायचा असतो, नेव्हर वापरायचा नसतो. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे जे पहिलं रूप असेल त्याला नियमानुसार आयडी लावायचा असतो आणि मग आपण उरलेलं वाक्य लिहायचं असतं. हा होता तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता मी जातो प्रेझेंट टेन्सच्या तिसऱ्या प्रकारात, तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा प्रेझेंट टेन्सचा तिसरा प्रकार आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा अर्थ लावू आपण. प्रेझेंट वर्तमान काळ, प्रेझेंट वर्तमान, परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि टेन्स म्हणजे काम. मग पूर्ण वर्तमान काळ असा अर्थ येईल. हा जो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो याचा उपयोग केव्हा आपण करतो? ज्या क्रिया आता नुकत्याच परफेक्ट म्हणजे पूर्ण झालेल्या आहेत त्यांचं वर्णन करण्यासाठी. कारण त्या क्रिया पूर्ण झालेल्या असतात म्हणजे परफेक्ट असतात आणि आता नुकत्याच झालेल्या असतात त्याच्यासाठी आपण प्रेझेंट वापरतो. क्रिया जर अगोदर आटोपलेली असतील तर तो पास्ट परफेक्ट होऊन जातो. भविष्यात आटोपणारे असतील तो फ्युचर परफेक्ट होऊन जातो. परंतु नुकत्याच आटोपलेले असतील तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतो. मग याची वाक्य बनवायची असतील, याचा उपयोग सांगितला मी केव्हा करायचा? आता जर क्रिया नुकत्याच संपलेल्या असतील तर त्याचं वर्णन करण्यासाठी याचा उपयोग करतात. आता फॉर एक्झाम्पल, द ट्रेन हॅज कम नाव. आता आगगाडी आलेली आहे. आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क नाव. मी माझा गृहपाठ आता संपलेला आहे. फादर हॅज कम होम नाव. वडील आता घरी आलेले आहेत. ह्या क्रिया आता संपलेल्या आहेत म्हणून हा तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स होतो. तर याचं वाक्य बनवायचं असेल तर पहिल्यांदा आपण घ्यायचा कर्ता.
कर्ता जर प्रथम पुरुषी असेल तर त्याच्यानंतर हॅव, कर्ता हाही प्रथम पुरुषी आहे म्हणून याच्यानंतर हॅव, हा द्वितीय पुरुषी आहे याच्यानंतर हॅव, हा तृतीय पुरुषी अनेकवचनी आहे याच्यानंतर हॅव, इथं द्वितीय पुरुषी हा एकवचनी याच्यानंतर हॅव. मग तुम्हाला लक्षात आलं असेल कर्ता प्रथम पुरुषी असो वा द्वितीय पुरुषी असो वा तृतीय पुरुषी अनेकवचनी असो, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी आपण हॅव वापरत असतो. पण कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल, बरोबर, म्हणजे ही सी इट, त्यावेळेला आपण हॅव नाही वापरत, हॅज वापरत असतो. कारण हे जे हॅज आहे हे हॅवचं तृतीय पुरुषी एकवचनी रूप आहे. हे करते तृतीय पुरुषी असल्यामुळे याच्यानंतर मला हॅज वापरावा लागत आहे. मग याचा अर्थ काय असतात? जे डू आणि डजचे अर्थ असतात तेच याचे अर्थ असतात. जे एम इज आरचे अर्थ असतात तेच याचे अर्थ असतात. पण तुम्हाला माहिती आहे डू आणि डज सिंपल प्रेझेंटमध्ये प्रेझेंट दाखवण्यासाठी आपण वापरतो. एम इज आर प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये प्रेझेंट दाखवण्यासाठी आपण वापरतो. आणि इथं आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये प्रेझेंट दाखवण्यासाठी हॅव आणि हॅज वापरत असतो. या सगळ्यांचे अर्थ सारखेच असतात. सिंपल प्रेझेंटमध्ये प्रेझेंट दाखवण्यासाठी काय वापरली? डूची रूपे डू आणि डज. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी आपण टू बीची वर्तमानकाळी रूपे एम इज आर वापरलं. आणि या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅवची रूपे वापरतो. हॅवची रूपे दोन असतात, हॅव आणि हॅज. प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी व तृतीय पुरुषी अनेकवचनी करतानंतर आपण हॅव वापरतो आणि तृतीय पुरुषी एकवचनी करतानंतर हॅज वापरतो. आता हॅव जर एकवचनी करतानंतर आलं तर त्याचा अर्थ आहे, पण ते जर अनेकवचनी करतानंतर आलं तर त्याचा अर्थ आहे. तर तृतीय पुरुषी एकवचनी करतानंतर हॅज येतं. हॅजला एकच अर्थ असतो, आहे. याच्यावर प्रेझेंट टेन्स मध्ये दाखवला गेला. आता मला परफेक्ट टेन्स दाखवायचा. मग परफेक्ट टेन्स मला दाखवायचं असेल तर मला पास्ट पार्टिसिपल वापरावं लागेल, म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागेल. मग आता इथे मी लिहिलं राईट, रोट, रिटन. हे पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप आहे. इथं लिहिलं मी रन, रॅन, रन. रनचं तिसरं रूप रनच आहे. कम, केम, कम. कमचं तिसरं रूप कमच आहे. पोट, पोट, पोट. पोटचे तिन्ही रूपे सारखी आहे. सिंग, सॅंग, संग. याची तिन्ही रूपे वेगवेगळी आहे. इथं डान्स, डान्सड, डान्सड. याचं दुसरं तिसरं रूप सारखं आहे. इथं सी, सॉ, सीन. याचे तिन्ही रूपे वेगळी आहेत. इथं फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. हे तिसरी तिन्ही रूपे वेगळी आहेत. मला वाक्य नकारात्मक करायचं असेल तर मी इथं नॉट वापरू शकतो, इथं नेव्हर टाकू शकतो. मग हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे वाक्य बनवले, बरोबर. मग आता ही क्रिया संपलेली आहे ना. मग संपलेली असल्यामुळे राईट, रोट, रिटन. म्हणजे रिटन म्हणजे लिहिलेला, लिहिलेले, लिहिलेले. हे जे संग आहे सिंग पासून बनलं. सिंग म्हणजे गाणे आणि संग म्हणजे गायलेला, गायलेली, गायलेले. डान्स म्हणजे नाचलेला, नाचलेली, नाचलेली. सीन म्हणजे पाहिलेला, पाहिलेली, पाहिलेले. फ्लोन म्हणजे उडालेला, उडालेली, उडालेली. रन म्हणजे धावलेला, धावलेली, धावलेली. कम म्हणजे आलेला, आलेली, आलेली. आणि पुट म्हणजे ठेवलेला, ठेवलेली, ठेवलेली. लेला, लेली प्रत्यय त्याला लागतात. त्याच्यावर हे क्लिअर होतं की ती क्रिया पूर्ण झालेली. आता ही वाक्य मला जर लाभ करायचे असेल तर मी इथं लिहिलं ॲन्सर्स इन द एक्झाम, इन द एक्झाम. आणि इथं लिहिलं मी टुडे. हे वाक्य मोठं होऊन गेलं, बरोबर. इथं लिहिलं मी वी हॅव रन ऑन द रोड. न हे वाक्य मोठं करायचं असेल ते हॅव पुट अ डस्टबिन ऑन द टेबल, ऑन द टेबल. न अशी काही वाक्य मी तुम्हाला मोठी करून दाखवतो.
मग याचा अर्थ कसा लावायचा? नेहमीप्रमाणे पहिल्यांदा काय त्याचा अर्थ घ्यायचा, नंतर शेवटून अर्थ गुणाकार द्यायचा. इथं आय म्हणजे मी, हॅव नॉट म्हणजे नाही आहे, रिटर्न लिहिलेला, लिहिलेले, ॲन्सर्स म्हणजे उत्तरे, टुडे म्हणजे आज, इन द एक्झाम म्हणजे परीक्षेमध्ये. मग आता कसा लावेल मी आज परीक्षेत उत्तरे लिहिलेली नाही आहे. याचा अर्थ लावताना आम्ही आता रस्त्यावर धावलेलो आहोत. इथं तुम्ही आलेला आहात. इथं त्यांनी आता टेबलवर डस्टर ठेवलेले आहे. या पद्धतीने अर्थ लावायचा. इथं अर्थ लावायचा असेल तर त्याने नृत्य केलेले आहे, तिने पाहिलेले आहे, तो उडालेला आहे. पक्षी असेल तर, पक्षी नसेल तर ती उडालेली आहे. या पद्धतीने आपण अर्थ लावायचा. व प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य बनवण्याचे रूल्स कोणते? पहिल्याने आपण करता लिहायचा. ज्याप्रमाणे डू आणि डज वापरतो त्याचप्रमाणे हॅव आणि हॅज आपण वापरायचं असतं. जी प्रथम पुरुषी व द्वितीय पुरुषी व तृतीय पुरुषी अनेक वचनी करते असतात, त्याच्यानंतर आपण हॅव टाकायचा असतो प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी. आणि करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल त्याच्यानंतर हॅज वापरायचा असतो. जर वाक्य नकारात्मक असेल तर हॅव हॅज नंतर आपण नॉट किंवा नेव्हर वापरू शकतो. पण त्याच्यानंतर आपण मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी धातू साधित नाम वापरायचं असतं. या मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला 3 नाव असतात. एक तिसरं रूप, एक पास्ट पार्टिसिपल किंवा भूतकाळी धातू साधित नाम, अशी नावं त्याला दिलेली असतात. मी पुन्हा बोलतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आपण कसं बनवलं? पहिल्याने करता लिहायचा. प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी व तृतीय पुरुषी करत्यानंतर हॅव वापरायचं. तृतीय पुरुषी एकवचनी करत्यानंतर हॅज वापरायचं. वाक्य नकारात्मक असेल त्याच्यानंतर आपण नॉट आणि नेव्हर वापरायचं. परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं आणि नंतर उरलेलं वाक्य लिहायचं असतं. हे तुमचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि याचा उपयोग केव्हा करतात तेही तुम्हाला सांगितलं की प्रेझेंट असल्यामुळे क्रिया आताच्या आणि त्या परफेक्ट म्हणजे पूर्ण. मग ज्या क्रिया नुकत्याच म्हणजे आता पूर्ण झालेल्या असतात त्याच्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरत असतो. आता प्रेझेंट टेन्सच्या लास्ट टाईपला मी जातो, तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो टाईप नंबर 4 आहे, कंटिन्युअस टेन्स. हा प्रेझेंट टेन्सचा 4th म्हणजे चौथा प्रकार. आता याचा उपयोग केव्हा करतात? तुम्ही नीट पहा. याचा अर्थ लावताना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. याच्यामध्ये सबऑर्डिनेट टेन्स कोणता आला? परफेक्ट कंटिन्युअस. आणि प्रिन्सिपल टेन्स कोणता आला? प्रेझेंट. बरोबर. मग याचं वाक्य बनवायचं असेल तर पहिले नेहमीप्रमाणे आपल्याला करता लिहावं लागेल. एक रूल आहे, कोणताही परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यातील सहाय्यकारी क्रियापदे सारखीच असतात. मग प्रेझेंट परफेक्ट असो नाहीतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असो, याच्यात मुख्य काळ दाखवणारी सहाय्यकारी क्रियापदे सारखीच. मग प्रेझेंट परफेक्टमध्ये कोणते हेल्पिंग वर्ड सहाय्यकारी क्रियापदे आपण वापरली? हॅव आणि हॅज. तीच पुन्हा इथं वापरायची, ते प्रेझेंट टेन्स दाखवतील. मग आय नुसार मी इथं काय वापरेल? हॅव. पण ज्यावेळेला परफेक्ट टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा उपकाळ असतो तर इथं मी तुम्हाला नीट समजून देतो, लक्ष ठेवा. नुसतं जर फक्त कंटिन्युअस टेन्स असेल तर मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आपण नियमानुसार आय लिहिलं. आणि नुसताच परफेक्ट असेल तर तो परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी आपण मुख्य क्रियापदाचं 3 रूप वापरतो. पण ज्यावेळेला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो त्यावेळेला वेगळी बात असते. त्यावेळेला परफेक्ट दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाचं 3 रूप नाही वापरायचं, बीचं 3 रूप बीन वापरायचं. आणि कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी नेहमीप्रमाणे मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आपण आय लावायचं असतं. मग या ठिकाणी मी लिहिलं शूट, याला लावलं मी आय. मग तुम्हाला लक्षात येईल या आयजीवर हा कंटिन्युअस आहे, याच्यावर हा परफेक्ट आहे आणि याच्यावर प्रेझेंट आहे.
असा हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. मी दुसरं वाक्य याचं लिहिलं वहीनुसार प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी घेतलं हॅव, नंतर वाक्य नकारात्मक असेल तर नॉट, आणि नंतर परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी बीन, बरोबर. आणि इथं लिहिलं मी गॉसिप. आता हे गॉसिप मी लिहिलं तर याला आयएनजी लावला, याच्यावर झाला कंटिन्युअस, याच्यावर परफेक्ट आणि याच्यावर प्रेझेंट. पुढचं वाक्य लिहिलं मी यू नुसार मी प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी वापरलं हॅव, परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी वापरलं बीन. आता कंटिन्युअस टेन्स मला दाखवायचं, मी इथं लिहिलं रीड आणि त्याला लावला आय. तर याच्यानं प्रेझेंट, याच्यानं परफेक्ट आणि याच्यानं कंटिन्युअस. आता हे जे वाक्य आहे इथं मी करता घेतला यू, प्रेझेंटसाठी आलं हॅव, परफेक्टसाठी मी बीन घेतलं. आणि नंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं मी इथं लिहिलं मी आर्ग्यू. तो आर्ग्यू म्हणजे युक्तिवाद करणे किंवा विचार मांडणे. याचं शेवटचं अक्षर एकच ये आलं ते मी काढेल आणि मग याला आय जे लागेल. मग तुम्हाला लक्षात येईल याच्यानं प्रेझेंट, याच्यानं परफेक्ट, याच्यानं कंटिन्यू. पुढचं वाक्य मी लिहिलं ही. मग ही नुसार प्रेझेंट दाखवण्यासाठी मला हॅज वापरावं लागेल. इथं मी घेतलं नेवर, बरोबर. आणि इथं घेतलं मी ट्रॅव्हल, नाही परफेक्टसाठी पिन घेतो. आणि इथं घेतलं मी ट्रॅव्हल. आता हे जे ट्रॅव्हल आहे याचं शेवटचं अक्षर येत आलं. आय जे लावताना ज्यावेळेला उच्चार करतो मी ट्रॅव्हलिंग या शेवटच्या अक्षरावरती जोर पडतो म्हणून हे लावतो. दुसरं मी करता घेतलं इथं सी, आणि इथं मी घेतलं हॅज, आणि इथं मी घेतलं नेवर, आणि इथं घेतलं मी सर्व. आता सर्व म्हणजे खायला देणे किंवा प्यायला देणे, सर्व. याचाही शेवटचा अक्षर ई आलं ते मी काढलं, याला लावला आहे. आता मी इथं घेतलं एट. इथं एट नुसार प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी हॅज, परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी बी, आणि कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी फॉरला मी लावला आहे. इथं मी करता घेतला दे, आणि दे नुसार मी घेतला हॅव, आणि परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी मी वापरलं बी, आणि इथं मी घेतलं वाईट. आता वाईट तर शेवटचं अक्षर ई आलं, आयने लावायचा ई काढला कारण तो एकच होता. मग याच्यानं प्रेझेंट, याच्यानं परफेक्ट, याच्यानं कंटिन्युअस टेन्स, असं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची वाक्य आपण बनवायची असते. मग याचा अर्थ कसा लावायचा? ह्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे आहे किंवा आहे. एकवचनी कर्त्यानंतर आलं तर आहे, अनेकवचनी कर्त्यानंतर आलं तर आहे. आणि बीनचा अर्थ बऱ्याच वेळेपासून. आणि शूट म्हणजे गोळी घालणे, शूटिंग म्हणजे गोळ्या घालणे. रीड म्हणजे वाचणे, रीडिंग म्हणजे वाचन. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करीत. सर्व म्हणजे सेवा करणे, आणि सर्विंग म्हणजे सेवा करत. फॉल म्हणजे खाली पडणे, आणि फॉलिंग म्हणजे खाली पडत. गॉसिप म्हणजे गप्पा मारणे, गॉसिपिंग म्हणजे गप्पा मारणे. आर्ग्यू म्हणजे युक्तिवाद करणे, आणि आर्ग्यूइंग म्हणजे युक्तिवाद करीत. वाईट म्हणजे पुसून टाकणे, आणि वाईटिंग म्हणजे पुसण. असं दर वेळा आयएनजी मुळे अर्थ लावताना त लागत असतो. पहा तुम्ही गॉसिप, गॉसिपिंग, गॉसिप चर्चा करणे, आणि गॉसिपिंग म्हणजे चर्चा करत. वाईट म्हणजे पुसणे, वाईपिंग म्हणजे पुसत. आयएनजी मुळे त लागत असतो. तर मी या प्रत्येक वाक्याचा अर्थ लावता होता. मी बऱ्याच वेळेपासून गोळ्या घालीत आहे, आम्ही बऱ्याच वेळेपासून गप्पा मारीत नाही आहोत. इथं तू बऱ्याच वेळेपासून वाचत आहे, तुम्ही बऱ्याच वेळेपासून युक्तिवाद करत आहात. पुढे तो बऱ्याच वेळेपासून कधीही प्रवास करत नाहीये. पुन्हा पहा, तो बऱ्याच वेळेपासून कधीही प्रवास करत नाही आहे. ती कधीही, अरे इथं तीन राहिला ना, इथं ती बऱ्याच वेळेपासून कधी सेवा करत नाही आहे. तो ते बऱ्याच वेळेपासून खाली पडत आहे. इथं ते किंवा त्या बऱ्याच वेळेपासून पुसत आहे. याच्यावर असा आपण अर्थ लावायचा असतो. मग तुम्हाला ज्या वेळेला हॅव आणि हॅज दिसतं त्यावेळेला समजायचं तो प्रेझेंट टेन्स. त्या वाक्यामध्ये बीन आणि इकडे आयएनजी असेल त्यावेळेला बीन समजायचं तो परफेक्ट टेन्स आहे.
मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपात तुम्हाला आय टी दिसला, समजायचा तो कंटिन्युअस टेन्स. आणि एकाच वाक्यामध्ये हॅव बीन आणि मुख्य क्रिया पहिल्या रूपाला आय टी असेल तर हॅव वरनं प्रेझेंट, बीन वरनं परफेक्ट आणि आय एन जी वरनं कंटिन्युअस असा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण वापरेल. म्हणजे ओळखायचं असतं. या त्याच्या ओळखण्याचे खुणा होते.